आणीबाणी विरोधातल्या लढ्यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शेकडो नेत्यांनी तुरुंगवास भोगला। इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात महाराष्ट्राने आवाज उठवला। आणीबाणीच्या 50 वर्षानिमित्त महाराष्ट्रातील लढ्याला दिलेला हा उजाळा आहे, पाहूया। आणीबाणी भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय म्हणून लोकशाहीच्या कालखंडाकडे पाहिलं जातं। जे पंडित जवाहरलाल नेहरू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी राहिले, त्याच नेहरूंच्या वारसदार इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली। इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र आणीबाणी विरोधी चळवळीचं मुख्य केंद्र राहिला। आणीबाणीला जनसंघाने तीव्र विरोध केला। जॉर्ज फर्नांडिस, मधु दनवते या नेत्यांनी काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीला तीव्र विरोध केला। जनसंघ म्हणजे आताच्या भाजपशी संबंधित अनेक नेते भूमिगत झाले। आणीबाणी वेळी विद्यार्थी दशेत असलेल्या गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी भूमिगत चळवळ चालवली। नंतर त्यांना अटक झाली। कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी आणीबाणी विरोधी चळवळीचा लढा नेटानं चालवला। जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंद ही यशस्वी करून दाखवला। त्यानंतर त्यांना जून 1976 साली अटक करण्यात आली। सगळे विरोधक आणीबाणी विरोधात ठाम उभे असताना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे मात्र आणीबाणीचे समर्थक राहिले। मुंबईमध्ये ठाकरे यांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांची, या शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कुठलेही आंदोलन होऊ शकत नव्हतं। आणि म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की त्यावेळेला आणीबाणीच्या विरुद्ध बाळासाहेब ठाकरे ठामपणाने उभे राहतील। पण सरकारने दबाव आणला, काय आणलं माहित नाही, पण बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता। शिवसेना आणीबाणीला पाठिंबा देणारी संघटना होती। आणीबाणी विरोधात साहित्यिकांनी कडाडून विरोध केला। विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, द मा मिरासदार यांनी आपल्या लेखण्या इंदिरा सरकार विरोधात परसल्या। वृत्तपत्रांवर निर्बंध टाकण्यात आले। वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारा मजकूर आधी सरकारला दाखवावा लागायचा, त्यांच्या मंजुरीनंतर तो प्रकाशित व्हायचा। सुरुवातीच्या काळात तर पोलीस वृत्तपत्रांच्या कार्यालयात येऊन मजकूर तपासणी करून जात असल्याची आठवण जाणकार सांगतात। हे तपासणारे कोण होते? हे कोणीही भाषातज्ञ नव्हते, हे साधे पोलीस यायचे। त्यांना काही समजायचंही नाही, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, हे काय। मग त्याच्यातलं पुढे जेव्हा लक्षात आलं की हे वाढतंय, म्हणजे आपल्याला अजून मोठ्या प्रमाणात लागेल, त्यावेळेला मग पोलिसांमधले वरिष्ठ अधिकारी यायला लागले। आणीबाणीच्या काळात माजी आमदार गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती। गंगाधरराव अटकेत असताना त्यांना जेलमध्ये जेवणाचा डबा घेऊन जात असल्याची आठवणही फडणवीस यांनी सांगितली आणि आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला। मला आजही आठवतं की आमच्या वडिलांना ज्यावेळेस अटक झाली, जवळपास 20 महिने जेलमध्ये होते आणि त्यावेळी आम्ही लहान होतो, त्यामुळे एवढंच कळायचं की इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांना अटक केली आहे, यापेक्षा जास्त कळायचं नाही। कधीतरी महिन्यात 1.5 महिन्यातनं परमिशन मिळायची तर डबा घेऊन आम्ही जेलमध्ये जायचो, तर त्यांची भेट व्हायची। त्यांना जर कोर्टात आणलं तर मग कोर्टामध्ये आम्ही डबा घेऊन जायचो आणि त्यांच्याजवळ डबा खायचो, ती भेट व्हायची। पण मला एवढंच आठवतं की या आणीबाणीने यापैकी कोणाचंही मनोबल खच्ची केलं नाही। भारत हा लोकशाहीवादी देश आहे। स्वातंत्र्याच्या तिशीतच आणीबाणीच्या रूपानं लोकशाहीवर संकट आलं होतं। पण भारतीयांनी सत्तेत कोण आहे हे न पाहता एकाधिकारशाहीला कडाडून विरोध केला। लोकशाहीवादी भारत देश कोणत्याही स्वरूपाची बंधनं स्वीकारणार नाही, याची चुणूक आणीबाणीच्या काळात देशवासियांनी दाखवून दिली होती। सिंहासन खाली करो, जनता आ रही है ही घोषणा लोकप्रिय झाली होती। सत्ता अमर्याद झाली की जनता स्वतः राजसत्ता हातात घेते, हे आणीबाणी नंतरच्या काळातल्या सत्तांतरानं दाखवून दिलं। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।